नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीसाठी अत्यावश्यक असलेले पांदण रस्ते यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते ही योजना अंमलात आणली. परंतु पांदण रस्त्याचे कामे करत असताना ज्या ठिकाणाहून ते पांदण रस्ते शेतीमध्ये जात असतात तेथील काही शेतकरी याला आपला वैयक्तिक विरोध करीत असतात, आपला वैयक्तिक हित पाहत असतात. त्यामुळे मागील शेतकरी असतात त्यांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आणि वर्षानुवर्षे पांदण रस्त्याचे वादविवाद चालतच राहत असतात. तर मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना राबवित असताना पांदण रस्त्याची कामं चालत असताना जर शेतकरी अडवणूक करत असतील किंवा आपला वैयक्तिक हित जोपासत असतील, अशांसाठी काय केलं जाईल याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली आहे. म्हणजेच आता मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना ही प्रभावीपणे अंमलात आणली जाईल याचे संकेत त्यांनी या माध्यमातून दिलेली आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी काय सांगितलेले आहे. व्हिडिओवर आपण नवीन असाल तर झटपट चॅनलला सबस्क्राईब करा. गव्हर्नमेंटचा शासकीय रस्ता जो असेल तो जर अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केलं तर त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण फार्मर आयडी आम्ही बंद करणार आहोत आणि त्यामुळे त्यांना कुठलीही शासकीय योजना मिळणार नाही. त्यामुळे आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना माझी विनंती ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता करायचं आहे. तुमच्या शेतातनं रस्ता होता, तुम्ही अतिक्रमण केलं, मागचा शेतकरी रस्ता नाही, त्यामुळे त्यांना कोर्ट कचेरी भांडावं लागत आहे. तहसीलदारकडे एजीओकडे अपील चालू आहे. याकरता त्या ठिकाणी महत्वाचं होतं आणि म्हणून आपल्या माध्यमातून शेतकरी वर्गाला विनंती आहे की शेत रस्त्यावर, पांदण रस्त्यावर, सरकारी रस्त्यावर जे अतिक्रमण केलं ते अतिक्रमण काढून टाकावे, जेणेकरून आम्हाला रस्ता बांधता येईल, रस्त्याच्या कडेला झाडे लावता येईल. तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना ही प्रभावीपणे अंमलात आणली जाईल आणि यासाठी जर कोणी शेतकरी आपलं वैयक्तिक हित किंवा आळमुठेपणाचे धोरण अंमलात आणून किंवा अतिक्रमण करीत असेल, अशांसाठी एक चपराक दिली जाईल आणि त्यांना योजनेपासून वंचित ठेवल्या जाईल असे संकेत चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी दिलेली आहे. तर अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी झटपट चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.